ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो, नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची कविता आहे, हाच भाव ठेवा मनासी। हाच भाव ठेवा मनासी। आता कोणता भाव हे आता आपण बघणार आहोत। जीवन तर सौंदर्य असे, का राहता सदा उदासी। आनंदाची संतान तुम्ही, हाच भाव ठेवा मनासी। हाच भाव ठेवा मनासी। बघा, जीवन तर सौंदर्य असे, का राहता सदा उदासी। आपल्याला ह्या जगाचा आनंद कसा घ्यावा हेच कळत नाही। बघा, ह्या जगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत। आता जन्माला आल्यानंतर संघर्ष करावाच लागणार, दुःख भोगावेच लागणार। आता ह्या गोष्टी कुणीही टाळू शकत नाही। पण बघा, दोन प्रकारचे लोक या जगामध्ये असतात। काही लोक ह्या सगळ्या गोष्टी आनंदानं स्वीकारतात, हसत मुखानं स्वागत करतात, आणि काही लोक नेहमी आपले उदास, रडत राहणं, ओरडत राहणं, शोक करणं, आता असे पण लोक आहे। आता बघा, ह्या लोकांना ह्या जगाचा आनंदच घेता येत नाही। आयुष्यभर दुःखामध्ये जीवन जगतात, नेहमी उदास चेहरे असतात त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंदच नसतो, जणू काही खूप आजारी आहे। म्हणजे अशा प्रकारचे लोक या आनंदमय जगामध्ये राहूनसुद्धा ह्या जगाचा आनंद न घेता आयुष्यभर दुःख भोगत असतात। आता भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये पण किती दुःख आले, त्यांना किती त्रास दिला लोकांनी, पण कधीतरी तुम्ही त्यांना उदास बघितलं का? नेहमी आनंदामध्ये राहायचे, आनंद मूर्ती। मी एका गाण्यामध्ये लिहिलं आहे, आनंदाचा कंद हरी रामकृष्ण देहधारी। आनंद वितरण्या जातो जीवांच्या दारी। आनंदाचा कंद हरी। आपण तुकाराम महाराजांचा अभंग पण ऐकतो, आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन गोपाला। म्हणजे हा देवकीनंदन गोपाला आनंदाचा कंद आहे, भगवंत आनंदाचा कंद आहे। भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की मी आनंदमयीचं संतान, माझी आई तर आनंदमयी। मागो आनंदमयी निरानंद करुणा। मा तुम्ही आनंदमयी, मला निरानंद करू नकोस। आता आपण आनंदमयीची संतान, आपण अमृताचे अधिकारी, आपण आनंदाचे वारसदार, आणि ह्या जगामध्ये सगळीकडे आनंद, आणि आपण आयुष्यभर दुःखामध्ये राहायचं हे कोणी सांगितलं? जे आपल्या नशिबामध्ये असणार आहे ते येणारच आहे, आणि ते भोगावंच लागणार आहे। आता कुरकुर करत किंवा देवावर दोष देत, इतरांवर दोष देत, दुःख करत जगण्यापेक्षा आनंदामध्ये का जगू नये? ठीक आहे, जे यायचं असेल ते माझ्या वाट्याला येईल, पण काही काही लोक अशा वेळेस जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये दुःख येतात, संघर्ष येतो, तेव्हा ते म्हणतात की देवाने मलाच एवढं दुःख का दिलं, बाकीचे किती आनंदामध्ये आहे। अरे बाबा, बाकीचे पण आनंदात नाही, पण तुमच्यासारखे काहीतरी लोकांना दाखवत फिरत नाही की मला दुःख आहे, मला दुःख आहे, मला दुःख आहे, ते काही कुणाला सांगत फिरत नाही। अमेरिकेमध्ये स्वामीजी म्हणाले की लोक नेहमी आनंदी वृत्तीनं असतात, कितीही दुःख असले तरी ते कुणालासुद्धा दाखवत नाही।
म्हणजे बघा, दुःख तर असणारच आहे. ह्या जगामध्ये आल्यानंतर, मनुष्य देह धारण केल्यानंतर दुःख, शोक, ताप, संघर्ष कुणाला चुकले आहे का? कुणालाही चुकलेले नाही. पण आपली बघण्याची दृष्टी कशी आहे त्यावर सगळं काही अवलंबून आहे. आपली दृष्टी जर वेगळी असेल, हे सगळे दुःख कष्ट आहे शरीर आणि मनाचे आहे, मी तर आनंद स्वरूप आत्मा आहे, मला दुःख स्पर्श करू शकत नाही, मग मी नेहमी उदास का राहायचं? भगवान श्री रामकृष्ण एक गाणं म्हणायचे. ते गाणं आहे, येई संसार मजार कुटी, आम्ही खाई जाई यार मजा लुटी. म्हणजे हा संसार मौजेची जागा आहे, मी खातो पितो आणि मजा लुटतो. जनक राजा महातेजा, तारबा छिलो किशोर त्रुटी. राजा जनक किती तेजस्वी होता, किती धैर्यवान होता, तर तो महातेजा, तारबा छिलो किशोर त्रुटी, त्याला कशाची कमतरता होती? जनक राजाला कशाचीही कमतरता नव्हती. शेजे एदिक ओदिक दुधिक रेखे, खे छिलो दुधेर बाटी. म्हणजे संसार आणि परमार्थ दोनही सांभाळून तो दुधाची वाटी पीत होता, म्हणजे त्या ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत होता. संसारामध्ये राहूनसुद्धा, राज्यकारभार चालवूनसुद्धा, राजा असूनसुद्धा महातेजा होता की राज्यकारभार चालवून सगळी काही समस्यांचा सामना करून तो नेहमी ब्रह्मानंद भोगत होता, नेहमी ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत होता. म्हणजे बघा, हा फरक आहे सर्वसाधारण मनुष्यामध्ये, की ज्याचं जीवन एक नरक होऊन जातं. हे नरक आपणच करतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण एवढं मनावर घेतो आणि एवढं उदास राहतो, एवढा शोक करत बसतो, आयुष्यभर रडत बसतो आणि आपल्याला मिळालेलं आयुष्यसुद्धा आपण गमावून टाकतो. मग उपयोग काय? तेव्हा ह्या जगामध्ये आनंद बघायला शिका. ह्या जगामध्ये आनंदच आहे आणि तुम्ही पण आनंदाची संतान आहात. तुम्ही आनंदाचे संतान आहात, अमृताची संतान आहात, आनंदमयीची संतान आहात. मग तुम्हाला दुःख कसं काय स्पर्श करू शकते? मग नेहमी उदास कशाला राहता? हे उदास राहणं सोडून द्या. उदास राहणं म्हणजे ते रोग आहे, रोगाचं लक्षण आहे. नेहमी आनंदानं राहा. भगवान श्री रामकृष्ण नेहमी आनंदामध्ये असायचे. बघा, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद विलसत असे. त्यांच्याकडे बघून लोकांना आनंद होत असे. ते आनंद लोकांना देऊ शकत असे. घरोघरी जाऊन ते लोकांना भजनानंद द्यायचे. म्हणजे बघा, असे पण लोक जगामध्ये आहेत की जे स्वतः आनंदी असतात आणि लोकांनाही आनंद देतात. लोकांनाही असे लोक आवडतात. अशा लोकांचा संग करणं लोकांना आवडतं. जो उदासी असतो, जो नेहमी एकटा राहतो, जो आपला चेहरा लांब करून बसतो, असे लोक कुणालाही आवडत नाही. म्हणून आनंदाची संतान तुम्ही, हाच भाव ठेवा मनासी, हाच भाव ठेवा मनासी. जशी असे भावना आपली, तेच जीवनात लाभत असे. भूतकाळाचा विचार सोडा, त्याचा काहीच उपयोग नसे, त्याचा काहीच उपयोग नसे. तर जशी असे भावना आपली, तेच जीवनात लाभत असे. म्हणजे सगळं काही आपल्या मनावरती अवलंबून आहे. कोणत्या भावनेमध्ये, कोणत्या भावामध्ये कशा प्रकारे जीवन जगायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आपल्या मनामध्ये जी भावना असेल त्या प्रकारेच आपलं जीवन घडवलं जाईल. आपण जर ठरवलं की नाही, मला नेहमी दुःखीच राहायचं आहे, उदासीनच राहायचं आहे, शोकच करत बसायचं आहे. एक घटना घडली असेल 10-15 वर्षापूर्वी, अपघातामध्ये कोणी गेलं असेल, नातेवाईक गेलं असेल. आता त्या 10 वर्षाच्या भूतकाळाची चिंता करण्यात काय फायदा आहे? काही मिळणार आहे का? म्हणून भूतकाळाचा विचार सोडा. भूतकाळामध्ये तुमच्यावर अनेक आघात झाले असेल,
भूतकाळामध्ये तुम्हाला लोकांनी खूप त्रास दिला असेल, पण आता तो विचार घेऊन रात्रंदिवस त्याचं चिंतन करून उदास राहण्यामध्ये काहीही पुरुषार्थ नाही. तसं केल्यामुळे तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. उलट तुमचं सगळं जीवन नष्ट होईल. तुम्ही वर्तमानामध्ये सुद्धा आनंद घेऊ शकणार नाही. बरेचदा आपण भूतकाळाचं चिंतन करतच मरत असतो. त्या भूतकाळामध्ये अनेक गोष्टी घडतात, अनेक मोठमोठे आजार होतात, संकट येतात, दारिद्र्य येते, शत्रू येतात. काय होत नाही. भूतकाळामध्ये बरंच काही झालेलं आहे. आणि बघा, एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही. मी एका हाताने टाळी वाजवू शकत नाही. मला टाळी वाजवायची असेल तर दोन्ही हात लागतील. दोन्ही हाताने टाळी वाजते. माझ्या जीवनामध्ये दुःख येत असेल, माझ्या जीवनामध्ये संग्राम असेल, माझ्या जीवनामध्ये शोक असेल, तर त्याला मी सुद्धा जबाबदार आहे. असं नाही की ते आपोआप दुःख मला मिळत आहे. मी त्यासाठी काहीतरी पूर्वतयारी केलेली असेल म्हणून ते येणार आहे. आता ते येणार आहेच, ते टाळू शकत नाही. जे प्रारब्धामध्ये आहे ते येणारच आहे. आता जी गोष्ट येणार आहे, मग रडत रडत त्याला सामना करण्यापेक्षा हसत हसत कार करू नये. आता मृत्यू येणार आहे, म्हातारपण येणार आहे, आजार येणार आहे. हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपण आज जसं आहोत तसंच राहणार नाही. एक स्वामीजी होते. त्यांना लोक विचारायचे, महाराज तुम्ही कसे आहात, महाराज तुम्ही कसे आहात. ते म्हणायचे, बेटर दॅन टुमारो, उद्यापेक्षा मी चांगला आहे. कारण मला माहीत आहे की उद्या माझी प्रकृती आजच्यापेक्षाही बिघडणार आहे. कारण शेवटी म्हातारपण आहे, दिवसेंदिवस आरोग्य बिघडतच जाणार आहे. म्हणून आनंदी कसं राहावं हे त्यांना माहिती होतं. ते म्हणायचे की आय एम बेटर दॅन टुमारो, उद्यापेक्षा मी चांगला आहे. हा भाव मनामध्ये आपण ठेवला पाहिजे की ह्या गोष्टी अपरिहार्य आहे, आपण यांना टाळू शकत नाही, त्या येणार आहे. मग नेहमी आनंदात राहून आपण दुःख का स्वीकारू नये. दुःखाचा सामना तर करायचा आहे. आपण रडत रडतही करू शकतो, आपण गाऱ्हाणेही गाऊ शकतो, लोकांना सांगतही बसू शकतो. काही काही लोकांना ही मोठी वाईट सवय असते, लोकांना सहानुभूती पाहिजे असते. थोडंसं काही झालं की लगेच लोकांना सांगत फिरतात, कारण त्यामुळे लोकांची सहानुभूती मिळते ना. अरे बिचारा, त्याला जीवनामध्ये किती दुःख आहे, त्याला काहीतरी आपण मदत केली पाहिजे, सगळं जीवन त्याचं दुःखामध्ये गेलं. म्हणजे असे लोक थोड्या थोड्या गोष्टी लोकांना सांगतात, मुद्दाम सांगतात, कारण त्यांना लोकांची सहानुभूती पाहिजे असते. लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे किती दुःखामध्ये कष्टामध्ये तो जीवन जगत आहे. आता त्याचा काही उपयोग आहे का. उगीचच तुमच्याबद्दल लोकांना कशाला चिंता करायला लावता. लोकांना त्यांच्या कुटुंबाच्या चिंता भरपूर आहे. आता तुमची चिंता कशाला त्यांना सांगता. तुमच्याबद्दल त्यांची चिंता पुन्हा वाढेल की अरे महाराज आजारी आहे, महाराज आजारी आहे. त्यामुळे उगीचच त्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन होईल. बिचारे गृहस्थ आहे, त्यांना त्यांच्या संसाराचे दुःख आहे. तुम्ही तुमचं दुःख त्यांना सांगून त्यांना पुन्हा कशाला दुःखित करता. तुम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. त्यांना दुःख असेल तर तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा, पण तुम्ही तुमचे दुःख मात्र इतरांजवळ सांगत बसू नका, गाऱ्हाणे गात बसू नका. कारण ते तुम्ही सहन करा आनंदानं. लोकांना कळलंसुद्धा पाहिजे नाही की ह्या व्यक्तीला कॅन्सर आहे. ठाकूरांना कॅन्सर होता, एवढं गळ्यामध्ये दुखणं होतं, तरी पण आनंदामध्ये कुणाला असं वाटलंही नाही की यांना कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर असूनसुद्धा ते नेहमी आनंदामध्ये असायचे. ते म्हणायचे की हा शरीराचा गुणधर्म आहे. आणि ते आईला प्रार्थना करू शकले नाही की आई माझा कॅन्सर बरा करून दे. ते म्हणाले की शरीराचा भोग आहे, भोगत आहे शरीर. शरीर जाने दुःख जाने, मन तुम्ही आनंदे ठेको. हे शरीर आणि दुःख ते एकमेकांची काळजी घेवत, पण मना तू आनंदात राहा. आता आपण मनाद्वारे तर आनंदात राहू शकतो ना. हे जरी दुःख शरीराचे असेल तर मनाद्वारे तर आपण आनंदामध्ये राहू शकतो.
आपल्याला जगण्याची कलाच माहिती नाही. जरी या जगात आनंद ओतप्रोत भरलेला आहे, पण त्याचा फायदा न घेता आपण नेहमी आपल्या चिंतनामध्ये मग्न असतो आणि भूतकाळाचे विचार घेऊन, भूतकाळातले दुःख घेऊन, भूतकाळातला अपमान घेऊन, भूतकाळातले अपघात घेऊन आपण रात्रंदिवस त्यावर चिंतन करून उगीचच उदास बसत असतो. कधी कधी आत्महत्या करण्याचा विचार करतो. काही काही लोक आत्महत्याही करतात. अरे आत्महत्या करणं म्हणजे काही दुःखापासून मुक्ती नाही, ती तर पळवाट झाली, तो तर भित्रेपणा झाला. आणि तुम्हाला काय वाटतं की आत्महत्या केल्याचं दुःख जाणार आहे का? पुढच्या जन्मामध्ये पुन्हा तेच दुःख तुम्हाला येणार आहे आणि ते तुम्हाला भोगावे लागणार आहे. त्याचा भोग झाल्याशिवाय ते संपणार नाही. तुमचं शरीर संपलं म्हणून काही तुमचे कर्म संपलेले नाही. म्हणून आत्महत्या करणं किंवा पळवाट काढणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं हा काही दुःखाचा सामना करण्याचा उपाय नाही. तर मन खंबीर करायचं, मनामध्ये धीर ठेवायचा आणि जीवनामध्ये जे काही येईल त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आनंदानं सगळ्या गोष्टीला आलिंगन द्यायचं. बघा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यवीर त्यांना माहिती होते की फाशी होणार आहे, पण ते रडत बसले नाही. एका हातामध्ये गीता घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये भारत मातेचा झेंडा घेतला आणि फासावर आनंदानं हसत हसत ते फासावर गेले. त्यांना फासावर जाण्याचं किंवा मृत्यूचं भय वाटलं नाही. भारत मातेसाठी आपल्या जीवनाचं बलिदान आपण देत आहोत यामध्ये त्यांना धन्यता वाटली. आता बघा, ही आहे मानसिकता. सगळं काय आपल्या मनावर अवलंबून आहे. म्हणून जशी असे भावना आपली तेच जीवनात लाभत असे. भूतकाळाचा विचार सोडा, त्याचा काहीच उपयोग नसे. जे काही आयुष्य उरले, शिका आनंदाने जगणे. नवीन जीवन सुरू करा, विसरून जा सगळे जुने. आता जे काही आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे किंवा जे काही आयुष्य आता उरलेलं आहे, ठीक आहे, आजपर्यंत तुम्ही उदास राहिले, आजपर्यंत तुम्ही रडत 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 कसं तरी जीवन गमावलं, पण आता ते सगळं विसरून जा. जुनं जे काही झालं ते सगळं विसरून जा आणि आता नवीन जीवन सुरू करा. आजपासून नवीन जीवन सुरू करा. असं मनाला सांगा की गेलं जे काही झालं गेलं विसरून जा. आता त्या गोष्टी उकरून काढण्यात काहीच उपयोग नाही, कारण त्या गेल्या, त्या काही आपण काहीच करू शकत नाही. तर जुनं सगळं विसरून जा, नवीन जीवन सुरू करा आणि आजपासून आनंदामध्ये जगायला सुरुवात करा. तुमच्यामध्येच आनंद आहे, तुम्हाला फक्त माहिती नाही. तुम्हाला वाटते की बाहेरच्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात. बाहेरच्या गोष्टी आपल्याला जास्त दुःखच देतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्रास होतो, दुःखच होते. हिवाळ्यामध्ये थंडीचा त्रास होतो, उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास होतो, पावसाळ्यामध्ये पुराचा त्रास होतो. म्हणजे हे बाहेरचं जग किंवा ही नेचर किंवा ही प्रकृती आपल्याला दुःखच देते. त्यामुळे तुम्ही सुखासाठी या प्रकृतीवर अवलंबून राहू नका, कारण ह्या जगामध्ये दुःखच दुःख आहे. पण ह्या दुःखामध्ये सुद्धा तुम्ही आनंदात राहू शकता जर तुम्हाला कळलं की तुम्ही आनंद स्वरूप आहात, तुम्ही आनंदमयीची संतान आहात. मग तुम्हाला दुःख काय करणार आहे? दुःख तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. हरिद्वारला एक साधू जात होता भगवंताचं नाव घेत आणि नेहमी आनंदात, नेहमी हसत. लहान लहान मुलं दगड घेऊन त्याला मारायचे, त्याच्या अंगामधून रक्त पडत होतं. तो म्हणायचा, प्रभू की लीला है, प्रभु आज तुम हमारे साथ में ऐसे खेलना चाहते हो, इसमें तुमको आनंद मिलता है, ठीक आहे. इतकं रक्त पडत आहे, लोक दगड मारत आहे मुलं, पण तो मात्र आनंदामध्ये भगवंताची स्तुती करत आहे की हा भगवंताचा खेळ आहे, भगवंताला आज माझ्याशी अशा प्रकारे खेळायचं आहे. ठीक आहे, तू खेळ अशा प्रकारे. बिलकुल दुःख झालं नाही. असे पण लोक जगामध्ये असतात. म्हणजे जे झालेलं असेल ते होऊन गेलं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं की जीवनाचा आनंद कशा प्रकारे लुटायचा.
म्हणून आपण नेहमी दुःखामध्ये उदासीनच राहिलो. पण आता मात्र आपण हा धडा घेतला पाहिजे की जे झालं ते झालं. त्या स्मृती जागृत करून काहीच फायदा होत नाही, उलट नुकसान होते. आणि आपण नेहमी भूतकाळामध्येच जगत राहतो. त्यामुळे वर्तमान काळात मिळणारा आनंदसुद्धा आपण चांगल्या प्रकारे उपभोगू शकत नाही. मग उपयोग काय? आज दिवस तुमच्या हाती आहे, आजच आहे. उद्याचा काही भरोसा नाही आणि भूतकाळ तर निघून गेला. आज आहे. आता आज जी काही गोष्ट तुमच्याकडे आली ती आनंदानं स्वीकारा. सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला होता. त्याने आनंदानं तो विषाचा प्याला स्वीकारला आणि विष प्याला. त्याला माहीत होतं की विष प्याल्यामुळे मृत्यू होणार आहे, पण त्याला दुःख झालं नाही, त्याला आनंदच झाला. म्हणजे बघा, ह्या लोकांना माहिती असतं की हे शरीर एक दिवस जाणार, ते काही परमनंट नाही. त्यामुळे शरीराचे दुःख म्हणजे काही आपले दुःख नाही. त्यामुळे ते कधीच दुःखी होत नाही. त्यांना ही कला कळलेली असते. आणि आपल्यामध्ये पण आहे, पण आपल्याला अजून त्याची जाणीव नाही. या महापुरुषांना त्याची जाणीव होती म्हणून ते आनंदामध्ये राहू शकले. पण आपल्यामध्ये पण तो आनंद आहे. मग आपण तसा अभ्यास तर करायला पाहिजे ना. ठीक आहे, आज नाही उद्या आपल्यालासुद्धा अनुभव येईल, पण आज आपण सहन करण्याची क्षमता वाढवली पाहिजे, सहनशीलता वाढवली पाहिजे, दुःखामध्ये आनंदात राहण्याचं शिकलं पाहिजे. ते खरं जीवन आहे. त्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, कारण तो प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतो. तो भूतकाळामध्ये आपला वेळ गमावत नाही, भूतकाळाचं चिंतन करण्यात व्यर्थ वेळ गमावत नाही. तो वर्तमानातला एका एका क्षणाचा आनंद उपभोगत असतो. कारण ही प्रकृती आनंदमय आहे. झाडं आहे, पर्वत आहे, नद्या आहे, समुद्र आहे, सगळे सभोवताल तुमचा आनंद आहे. पण तुमचं त्याकडे लक्षच नाही. तुम्ही तुमच्या भूतकाळामध्येच दडून बसलेले आहात. म्हणून जे काही आयुष्य उरले, शिका आनंदाने जगणे. नवीन जीवन सुरू करा, विसरून जा सगळे जुने. जुनं जे काही घडलेलं असेल ते सगळं विसरून जा. मनामध्ये कोणाविषयी द्वेष, मत्सर, ईर्ष्या ठेवू नका. जे झालं ते झालं. आता नवीन आयुष्य सुरू करा. सगळ्यांवर प्रेम करा. तुमच्या शत्रूवर पण प्रेम करा, तुमच्या शेजाऱ्यावर पण प्रेम करा. सगळ्यावर प्रेम करायला शिका. त्यामधून आनंद प्राप्त करून घ्या. जे आहे ते वाढत जाते, करता प्रयत्न जीवनात. सदा आनंदी जो राहतो, वाढ होते त्याच्या आनंदात. आपल्याकडे जे आहे ते वाढत जाते. कशामुळे? प्रयत्न केल्यामुळे. तुमच्याकडे 100 रुपये असेल, तुम्ही प्रयत्न केले, बिझनेस केला, तर 100 रुपयाचे 1000 रुपये होतील, वाढत जातील. जे आहे ते वाढत जातील प्रयत्न केल्यामुळे. पण ज्या व्यक्तीला 100 रुपये दिलेले आहे, ती व्यक्ती जर काहीच करत नसेल तर त्या व्यक्तीकडून ते 100 रुपये पण काढून घेतले जाईल. कारण तुमच्याजवळ जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा, ते वाढत जाईल. तर तुमच्याकडे आनंद असेल, तुम्ही नेहमी आनंदामध्ये राहत असाल, तर तुमचा आनंद दिवसेंदिवस वाढत राहील. तुम्ही जीवनामध्ये कधीच दुःखी होणार नाही. पण जी व्यक्ती नेहमी दुःखामध्येच असते, जरी तिला थोडाफार आनंद मिळत असेल, तो आनंद पण त्याच्याकडून काढून घेतला जाईल. म्हणजे त्याला जीवनामध्ये थोडासुद्धा आनंद मिळणार नाही. भगवंताविषयी श्रद्धा असेल, ती श्रद्धा वाढत जाईल. पण भगवंताविषयी श्रद्धा नसेल, मनुष्य नास्तिक असेल, त्याच्यावर थोडाफार जो विश्वास आहे तो सुद्धा निघून जाईल. म्हणून बायबलमध्ये जीसस क्राइस्ट म्हणतात, फॉर whoever has will be given more, for whoever has will be given more and they will have an abundance. Whoever does not have, even what they have will be taken from them. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे क्राइस्टने की ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल आणि ज्याच्याकडे थोडंसं आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल. म्हणून बघा,
तुम्ही नेहमी आनंदात राहायचा अभ्यास केला तर तुमचा आनंद द्विगुणित होईल, दिवसेंदिवस तुमचा आनंद वाढत राहील. पण तुम्ही जर नेहमी दुःखातच राहत असाल तर तुमच्या जीवनामध्ये येणारा थोडाफार आनंदसुद्धा काढून घेतला जाईल. म्हणजे तुम्हाला आयुष्यभर नुसतं नरकामध्ये पडून राहावं लागेल. आयुष्यभर तुम्ही रडत बसाल, आयुष्यभर कपाळावर हात देऊन बसाल, आयुष्यभर इतरांवर दोष देत राहाल, आयुष्यभर भगवंतावर दोष देत राहाल. मला काही झालं तर त्याला जबाबदार हा आहे, तो आहे, तो आहे, माझं नशीब आहे, देव आहे. पण तुम्हाला हे कळत नाही की हे तुमचंच आहे, हे तुम्हीच निर्माण केलेलं आहे. तेव्हा तुम्हाला सहन करावं लागेल. मग रडत रडत सहन करण्यापेक्षा आनंदानं का नाही सहन करायचं, हे आपल्याला शिकावं लागेल. या जगामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. आपण आनंदामध्ये जीवन जगलो पाहिजे. आपण जीवनाचा नरक करू नये, नेहमी दुःखात राहू नये. सौंदर्याने नटली ही सृष्टी, कणाकणात आनंद असे. आनंद स्वरूप तो परमात्मा तुमच्या हृदयी सदा वसे, तुमच्या हृदयी सदा वसे. सौंदर्याने नटली ही सृष्टी, कणाकणात आनंद असे. आता बघा, उपनिषदामध्ये आनंद वल्ली आहे. सांगितलं आहे की हे जग आनंदानं भरलेलं आहे, ओतप्रोत भरलेलं आहे. कणाकणामध्ये आनंद आहे आणि तोच आनंद तुमच्या हृदयामध्ये पण आहे. कारण तोच परमात्मा, तोच आत्मा जो सगळीकडे व्यापलेला आहे, जो आनंद स्वरूप आहे, तो तुमच्या हृदयामध्ये पण आहे. तुम्ही हृदयामध्ये बघायचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयामध्ये सच्चिद आनंद आहे, आनंदाची खाण आहे. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, तरी पण आपण विश्वास ठेवत नाही. आनंदाचा कंद हरिया देवकीनंदन पाहिला, असे सगळे संत म्हणतात. आनंदाच्या डोही आनंदित रंग, आनंदाची अंग. तर हे सगळ्या संतांनी सांगितलं आहे की आनंदच आहे, दुःख आहे कुठे. पण आपण आहोत निराशावादी, आपण आहोत नेहमी निगेटिव्ह, नेहमी दुःख 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 करतच जीवन जगतो. अरे दुःख आहे, दुःख आहे म्हणून काय झालं, ते राहणारच आहे. त्याचं चिंतन करून काही उपयोग आहे का. त्या आनंदमय भगवंताचं स्मरण करा, त्या आनंदमय हरीचं स्मरण करा, त्या आनंदमयीचं स्मरण करा. तुम्हाला पण तो आनंद मिळेल. कारण तुम्ही ज्याचं स्मरण करता तो आनंद स्वरूप आहे, आत्मानंद आहे, त्या आत्म्यामध्ये आनंदच आहे. त्याचं स्मरण करा, सगळं दुःख पळून जाईल, दुःख जवळ पण फिरकणार नाही. पण आपल्याला हे कळत नाही की जो आनंद आपल्यामध्ये आहे त्याचा आपण बाहेर शोध घेत असतो आणि शेवटपर्यंत आपल्याला कळतच नाही की तो आपल्या आतमध्येच आहे. आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या हाती दुःखच लागते. तेव्हा आपल्या आतमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आतमध्ये जर तुम्हाला तो आनंद मिळाला तर तुम्हाला दिसेल की जगामध्ये सगळीकडे आनंदच आहे. ते आनंद वल्ली आहे. उपनिषदामध्ये सगळीकडे आनंद आहे आणि ऋषींनी तो आनंद प्राप्त केलेला आहे. ते उपनिषदामध्ये गातात, हा हो, ते तो आनंद व्यक्त करू शकत नाही. भगवान बुद्धांना जेव्हा निर्वाण प्राप्त झालं, 7 दिवसपर्यंत ते नुसते इकडून तिकडे फिरत होते. तो आनंद ते व्यक्त करू शकत नव्हते. शब्दाद्वारे तो आनंद व्यक्त केला जाऊ शकत नाही. हे आहे आनंदाची संतान. आपण पण आनंदाची संतान आहोत, पण आपण ते विसरलेलो आहोत. म्हणून सौंदर्याने नटली ही सृष्टी, कणाकणात आनंद असे. आनंद स्वरूप तो परमात्मा तुमच्या हृदयी सदा वसे. तुमच्याच हृदयामध्ये तो आनंदस्वरूप परमात्मा बसलेला आहे. तिथे त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. जेवढा तुम्ही आनंद आतमध्ये शोधाल तेवढीच तुम्हाला शांती लाभेल, तेवढंच तुमचं मन स्थिर होईल, तेवढंच तुम्हाला समाधान लाभेल. आणि मग या जगामधले दुःख तुम्हाला कधीही निरानंद करू शकत नाही. कितीही तुमच्यावर या जगाचे घाव झाले तरी तुम्ही सगळं सहन करू शकाल.
ती क्षमता तुमच्यामध्ये येईल. तुम्ही दुःखामध्ये मुळीच विचलित होणार नाही. सगळे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य येईल, कारण तुम्ही आता सत्याच्या जवळ पोहोचलेले आहात. जो सत्यस्वरूप परमात्मा आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो ज्ञानस्वरूप आहे, तुम्ही जेवढं त्याच्या जवळ जाल तेवढा तुम्हाला आनंद मिळत जाईल, जास्तीत जास्त आनंद मिळेल. जेवढं दूर जाल तेवढं जीवनामध्ये जास्त दुःख येत जाईल. म्हणून त्या आनंदाचा शोध स्वतःच्या आतमध्ये घ्या. तो आनंद बाहेर कुठेही नाही, तुमच्या आतमध्ये आहे. तुमच्या मनामध्ये या जगाविषयी वासना आहे. तुम्हाला वाटतं की ही गोष्ट मिळेल तर आनंद होईल, ती गोष्ट मिळेल तर आनंद होईल. आनंद होईल तो क्षणिक असेल, येईल आणि निघून जाईल. पण तुमच्या आत्म्यात जो आनंद आहे तो कायमचा आहे. मग तुम्हाला दुःखाचा लवलेशही राहणार नाही, मृत्यूचं भयसुद्धा राहणार नाही. लक्षात ठेवा. उदासीनता तर रोग असे, करतो दुर्बल मानवास. शक्ती स्वरूप आत्मा तुम्ही, नका राहू कधी उदास, नका राहू कधी उदास. उदासीनता तर रोग असे, नेहमी उदासीन राहणं, नेहमी उदासी राहणं, नेहमी मरोज, नेहमी चिंताग्रस्त, नेहमी शोकात डुबून, नेहमी रडत राहणं, हा एक आजार आहे. आपल्याला कळत नाही, हा पण एक मानसिक रोग आहे. शारीरिक रोग एखाद्या वेळेस आपण समजू शकतो, पण हा मानसिक रोग आहे. काही लोकांना दुःखामध्ये राहणंच आवडतं. त्यांना कितीही सांगा तरी ते बदलणार नाही. म्हणून उदासीनता तर रोग असे, करतो दुर्बल मानवास. म्हणजे आपल्याला दिवसेंदिवस दुर्बल 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 करत जातो आणि शेवटी मनुष्य पागल होतो. बरेच लोक जेव्हा सहन करू शकत नाही तेव्हा पागल होतात. म्हणजे बघा किती आपण दुर्बल झालेलो आहोत. म्हणजे नेहमी उदासीन राहणं म्हणजे हा मानसिक रोग आहे, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपलं मन अजून दिवसेंदिवस दुर्बल होत जातं आणि शेवटी मनुष्य पागल होतो आणि शेवटी मृत्यू पावतो. बघा उदासीन राहण्यामुळे किती तोटे होतात हेच आपल्याला कळत नाही. तेव्हा उदासीनता तर रोग असे, करतो दुर्बल मानवास. शक्ती स्वरूप आत्मा तुम्ही, नका राहू कधी उदास. तुम्ही शक्ती स्वरूप आहात. तुम्ही सगळ्या संकटांचा सामना करण्यास समर्थ आहात. तुमच्यामध्ये सगळं काही आहे, सगळी शक्ती विद्यमान आहे. मग ही सगळी शक्ती विद्यमान असताना तुम्हाला उदासीन राहण्याची गरज काय? तुम्ही सगळ्या संकटाचा सामना करण्यास समर्थ आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की ज्या दिवशी तुम्ही उदासीन असाल, ज्या दिवशी तुम्हाला दुःख झालेलं असेल, ज्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर शोक असेल, त्या दिवशी घराचा दरवाजा बंद करा आणि खोलीमध्ये राहा, बाहेर निघू नका. ती तुमचा उदासी भाव लोकांमध्ये पसरवू नका. तुम्हाला बघून लोकांना आनंद झाला पाहिजे, तुम्हाला बघून लोकांना दुःख होता कामा नये. तुम्ही अशा प्रकारे जर चेहरा घेऊन बाहेर गेलात तर त्याचा परिणाम लोकांवर पण होतील. लोक पण उदासीन होतील आणि असे उदासीन लोक नेहमी एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. लोकांना घाबरतात, लोकांसमोर जायला भीतात, लोकांना टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बघा हे सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. म्हणून उदासीनता जीवनामध्ये असणं किती धोक्याचं आहे, किती घातक आहे. म्हणून कधीही उदासी राहू नका, कधीही रडत बसू नका, कधीही एकटे रडत बसू नका, कधीही मागच्या गोष्टीचं चिंतन करत बसू नका. त्याला चोईंग द कड म्हणतात की ज्या गेल्या गोष्टी त्याचं चिंतन करायचं आणि रडत बसायचं. मी असे कितीतरी लोक बघितलेले आहे. मुलगा जर अपघातामध्ये वारला तर आई आयुष्यभर रडत बसते. आता तो मुलगा तर गेला, आता माहिती आहे तो पुन्हा परत येणार नाही. मग तुमच्या रडत बसल्यामुळे तुम्हाला काही फायदा होणार आहे का? आता मनाचा जोर वाढवला पाहिजे. एवढे सगळे व्याख्यानं तुम्ही ऐकता, तुम्ही स्वतःला आत्मा समजता. आत्म्याचा कुणाशीही काही संबंध नाही. ही सगळी नातीगोती मायेची आहे. सगळं जग नश्वर आहे, हे जाणार आहे. हे सगळं माहिती असूनही
त्याबद्दल आयुष्यभर दुःख करत बसतात. पत्नी गेली असेल तर नवरा आयुष्यभर रडत बसतो, पत्नी गेली असेल तर पती रडत बसतो, आणि पती गेला तर पत्नी रडत बसते. म्हणजे उरलेलं आयुष्य आता आपण आध्यात्मिक जीवनासाठी दिलं पाहिजे. आता सेवा केली पाहिजे, साधन भजन केलं पाहिजे, आता भगवंताचं आपण जास्त स्मरण केलं पाहिजे. हा विचारसुद्धा त्यांच्या मनात कधी येत नाही. त्यांना वाटलं पाहिजे की बरं झालं, आता आपल्याला भरपूर वेळ आहे, आता आपण हा उरलेला वेळ भगवंतासाठी देऊ शकतो. आतापर्यंत आपण संसारामध्ये गुंतलेलो होतो, आता संसारापासून आपण मुक्त झालो, आता आपल्याला कसलीच काळजी नाही. अशा प्रकारचा भाव मनामध्ये ठेवला तर मनुष्य कधी दुःखी होणार नाही आणि तो आध्यात्मिक होण्यासाठी प्रयत्न करेल. त्याला कळेल की या जगामध्ये दुःख आहे, आनंद आतमध्येच आहे. तो खऱ्या आनंदाच्या शोधामध्ये लागेल, तो खऱ्या आनंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल. तो या जगामध्ये कुठे आनंद शोधणार नाही आणि दुःख जरी आले तरी तो आनंदाने स्वीकार करेल. म्हणून बघा की नेहमी आनंदी वृत्तीनं राहायला शिका. कधी उदासीन किंवा कधी दुःखी राहू नका. जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे, येणार आहे, ते सगळं आनंदानं भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. कारण आपण दुःखामधूनच बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकत असतो. सुखामुळे मनुष्य शिकत नाही. जेवढे जीवनामध्ये जास्त दुःख येईल तेवढं आपल्याला शिकायला मिळतं की हे जग कसं अनित्य आहे. म्हणून दुःखसुद्धा आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतं. स्वामी अद्वैतानंदजी महाराज 55 वर्षाच्या वयात त्यांची पत्नी वारली. त्यांना खूप शोक झाला. ते रामकृष्णांकडे आले आणि त्या शोकामुळे, त्या दुःखामुळे ते रामकृष्णाकडे येऊ शकले आणि आल्यानंतर सगळा शोक विसरून गेले. श्री रामकृष्णांचे शिष्य झाले आणि शेवटी आनंद प्राप्त करून घेतला. म्हणजे बघा, शोकामुळे सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये पहिलाच अध्याय आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाला विषाद झाला, अर्जुनाला शोक झाला, त्याला दुःख झालं, म्हणून भगवंताने गीता सांगितली आणि अर्जुन तो आनंद प्राप्त करून घेऊ शकला. म्हणजे दुःखालासुद्धा जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. पण जर आपण त्यापासून काही धडा शिकू शकलो तर, नाहीतर उपयोग काय. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, उंट काटेरी झुडपं खात राहतो, तोंडामधून बळबळ रक्त पडत आहे, तरी तो काही ते काटेरी झुडपं खाण्याचं सोडत नाही. आता आपल्याला एवढे धक्के बसते, एवढे दुःख भोगावे लागते, तरी ये रे माझ्या मागल्या, आपण आहे तसंच राहतो, काहीच शिकत नाही. म्हणजे एवढी पण आपल्यामध्ये बुद्धी नसते, विवेक बुद्धी, की अरे एवढे दुःख भोगले, आता कशाला याच्या मागे लागायचं. आता आपण रस्ता बदलला पाहिजे. ह्या रस्त्यावर जर खूप खड्डे असेल तर बदलला पाहिजे. पण काही लोक कधी रस्ता बदलत नाही, दुःख भोगतच मरणार, पण कधीही भगवंताचं चिंतन करणार नाही. असे पण हरीचे लाल या जगामध्ये असतात. तेव्हा लक्षात ठेवा, हाच भाव ठेवा मनासी. म्हणजे आनंदी वृत्ती नेहमी मनासी बाळगा. म्हणजे तुमचं जीवन आनंदात जाईल, सुखात जाईल, शांतीत जाईल. हेच आपण या कवितेच्या माध्यमातून आज शिकलेलो आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. त्यापूर्वी ही कविता एकदा वाचून घेऊ आणि नंतर आपण आपल्या चिंतनाला विराम देऊ. हाच भाव ठेवा मनासी, जीवन तर सौंदर्य असे, का राहता सदा उदासी. आनंदाची संतान तुम्ही, हाच भाव ठेवा मनासी. जशी असे भावना आपली, तेच जीवनात लाभत असे. भूतकाळाचा विचार सोडा, त्याचा काहीच उपयोग नसे. जे काही आयुष्य उरले, शिका आनंदाने जगणे. नवीन जीवन सुरू करा, विसरून जा सगळे जुने. जे आहे ते वाढत जाते, करता प्रयत्न जीवनात. सदा आनंदी जो राहतो, वाढ होते त्याच्या आनंदात. सौंदर्याने नटली ही सृष्टी, कणाकणात आनंद असे. आनंद स्वरूप तो परमात्मा, तुमच्या हृदयी सदा वसे. उदासीनता तर रोग असे,
करतो दुर्बल मानवास, शक्ती स्वरूप आत्मा तुम्ही, नका राहू कधी उदास, नका राहू कधी उदास. तर आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.